मराठवाड्यातील बीड या नगरात आई महोत्सव या नावाच्या सांस्कृतिक पर्वास नव्यानेच प्रारंभ झाला। या महोत्सवात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 20 व्याख्यानं झाली। प्रत्येक व्याख्यानाला सुमारे 20-25 हजार श्रोते जमत। हे सगळं नवल पूर्ण होतं। महापुरुषांच्या जीवनाचे भाष्यकार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू असा पूर्वसंदर्भ लाभलेले एक प्रबोधनकार प्राचार्य भोसले अनेक विषयात रमले आणि रंगले सुद्धा। आजच्या व्याख्यानाचा विषय आहे पाझर वात्सल्याचा। बंधुभगिनीनो, ही वाढती गर्दी पाहून मी मनातून अक्षरशः हादरून गेलो आहे। पण माणसं व्याख्यानासाठी येत आहेत हे पाहिल्यानंतर मराठवाडा हा स्वभावतः सुसंस्कृत असला पाहिजे असा निष्कर्ष काढण्याचा मोह इतिहासाला सुद्धा पडल्याशिवाय राहणार नाही, असं दृश्य मी डोळ्यांनी बघतो आहे। यानंतर अनेकविध विषयांचा प्रपंच करण्याचा माझा विचार आहे। आपल्या देशात फार मोठी माणसं मोठ्या संख्येनं होऊन गेली। ज्या देशात एवढी मोठी माणसं होऊ शकतात त्या देशातली लहान माणसं सुद्धा मोठ्यांचं स्मरण करीत करीत लहानाची मोठी होऊ शकतात अशी माझी श्रद्धा आहे। आणि म्हणून शेवटी या थोरा मोठ्यांचं जीवन हे लोकांना समजावून देण्याचा प्रयत्न हा माझ्या परीने मी करतो। पण आज एक विषय संपल्यानंतर दुसरा सुरू करण्यापूर्वी आता आपण नेमकं कुठे उभं राहायचं, कशाला प्रारंभ करायचा असा विचार करीत होतो। त्या या दिशेनं येता येता शेवटी मला माझ्याच आईची आठवण झाली। मी इथे बसलेल्या 3/4 श्रोत्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जर कोणाचा महत्त्वाचा वाटा असेल तर तो त्यांच्या आईच आहे असंच खरं मानावं लागेल। माझी आई ही सुद्धा शेतामळ्यामध्ये रामडारी कलेडोन या गावात राहणारी, बांधावरती एका टोपलीमध्ये आपली मुलं ठेवून खुरपत राहणारी एक सामान्य स्त्री होती। पण मुलांनी शिकावं असं तिला वाटत असे आणि म्हणून सर्व प्रकारचा त्याग करून मुलांच्या शिक्षणाचा आग्रह खरं तिनं धरला होता। अशा माता इथे नसतील असं नाही। थोरा मोठ्यांच्या मातांना प्रसिद्धी मिळते आणि लहानांच्या माता लहानांप्रमाणेच अप्रसिद्ध राहतात, पण त्यांचा वाटाही तसा जीवनात खूप मोठा असतो। म्हणजे आपले आई वडील हीच खरं आपली दैवत आहेत असं आपली संस्कृती सांगते आणि ते खरं मानायला हवं इतपत त्यांची योग्यता असते। आता मात्र या ब्युटी पार्लरच्या जमान्यामध्ये मातृत्व जागेवर राहील किंवा नाही याविषयी मी थोडासा साशंक आहे। कारण 60 उलटली तरी सुद्धा आपण चिरतरुण दिसावं या आकांक्षेनं प्रेरित झालेल्या अनेक माता त्या दिशेनं जातात, तेव्हा मलाही त्यांचं कौतुक वाटतं। आता हे कौटुंबिक जीवनात हे सगळं स्थित्यंतर घडतं आहे। तर मी जी चरित्र खरं वाचली अभ्यासली त्यामध्ये आईचं म्हणून एक स्थान आहे आणि काही महापुरुषांच्या, काही कवींच्या, प्रतिभावंतांच्या आणि शिवछत्रपतींच्या सारख्या युगपुरुषांच्या जीवनामध्ये त्यांच्या आईनं केलेली कामगिरी हा सुद्धा व्याख्यानाचा विषय व्हायला हरकत नाही असं मला वाटू लागलं। पण त्यामधली एक आई तशी तुम्हाला माहीत आहे, बहिणाबाई ही फारशी शिकलेली स्त्री नव्हती। एका खेड्यामध्येच लहानाची मोठी झाली। लहानपणी फक्त वडिलांजवळ तिनं आग्रह धरला होता की मला थोडं शिकवा, पण जवळपास शाळा नव्हती आणि मुलींना शाळेमध्ये धाडण्याची प्रथा नव्हती। तर ही बहिणाबाई आई झाली, मोठी झाली। सोपानदेव चौधरी कुठल्या तरी समारंभाच्या निमित्ताने गेले होते आणि त्यांना भेट म्हणून विवेकानंदांचा एक फोटो देण्यात आला होता। त्या घरी गेल्यानंतर कौतुकानं आपल्या आईला त्यांनी विवेकानंदांचा तो फोटो दाखवला आणि आईला विचारलं की आई सांग बरं या फोटोमध्ये कोण आहे। तर आईला तसं काही सांगता येत नव्हतं। सोपानदेवांची आई इतकी साधी भोळी सरळ होती, पण तिला एक आंतरिक संवेदना होती। ती संवेदना ही खरोखरच म्हणजे मातृत्वातून उदित झालेली अशी होती। त्या फक्त विवेकानंदांच्या फोटोकडं पाहून हात जोडून बहिणाबाई एवढंच म्हणाल्या की ओळखलं, आज भगवंतानं फेटा बांधला आहे। म्हणजे विवेकानंदांचं ते ध्यान म्हणजे फेटा बांधलेला मूर्तिमंत परमेश्वर आहे हे बहिणाबाईंनी केलेलं वर्णन हे विवेकानंदांची असंख्य चरित्र वाचून सुद्धा कुठे माझ्या आढळात आलं नाही, ते अचूक वर्णन होतं।
तर अशी आई मला लाभल्यामुळं माझ्या स्फूर्तीचे तरंग प्रकट होत गेले, असं सोपानदेवानी सांगितलंय. जात्यावरची गाणी म्हणणारी माझी आई काही गुणगुणत असे, मी ते ऐकत असे आणि मला त्यावरून कविता सुचत असे, स्फुरत असे. त्या खेड्यापाड्यामधल्या काही स्त्रिया, त्यांचं मातृत्व हे सुद्धा विलक्षण विलोभनीय होत. अर्थात या बहिणाबाईंना ज्या कल्पना स्फुरल्या, या कल्पनेतून एक कवी पुढं आकाराला आला, वाढीला लागला आणि तसा लोकप्रसिद्धही झाला. वडील त्यांना सांगायचे की मुली तू लहान आहेस, दूरगावी मी पाठवू शकत नाही, जवळपास शाळा नाही आणि मुलींना शाळेत धाडावं इतपत समज समाजाला नाही, तेव्हा तू फक्त ऐकत राहा. कुठं ओव्या ऐकायला मिळाल्या ऐकत राहा, प्रवचनाला कीर्तनाला जाता आलं तर जात राहा. हरिपाठ हा खेड्यापाड्यामध्ये अजूनही वाचला जातो, म्हटला जातो. तर या हरिपाठाचे श्रवण या मुलीनं केलं होतं आणि एकटीच काहीतरी गुणगुणत राहायची. तर आता पहा की ती एक लहान मुलगी पुढं माता होते, पण प्रत्येक आई ही पहिल्यांदा एक परकरी पोर तरी असते, अगदी पाळण्यातली सुकन्या असते. त्या तिची वाढ ज्या पद्धतीनं होते, त्या वाढीचा परिणाम शेवटी मुलाबाळांच्या, नातवंडांच्या जडणघडणीवरती झाल्याशिवाय राहत नाही. शेवटी आई हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व असतं. तर या सोपानदेवांची आई एक चिमुरडी पोर होती, तेव्हा कुठेतरी कीर्तनाला जाऊन तिनं काहीतरी ऐकलं. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती, हे ऐकल्यानंतर तिला कोडं पडलं की या बोवांना नेमकं काय सांगायचं होतं, तुकाराम बाबांनाही काय सुचवायचं होतं. त्या वडिलांना विचारलं की ते कीर्तनकार काय म्हणत होते, ते पूर म्हणजे काय, झाड म्हणजे काय, त्यांना सांगायचं तरी काय. तर वडिलांनी समजावून दिलं की बाळ, तुकाराम महाराजांना श्रोत्यांच्यावर म्हण किंवा अभ्यासकांच्यावर म्हण किंवा अभंगाच्या वाचकावर म्हण, एक विनम्रतेचा संस्कार करायचा होता. एखाद्या नदीच्या पात्रामध्ये मध्यभागी उभी असणारी आणि धटिंगणासारखी ऐन पुरामध्ये सुद्धा तशीच उभी ठाकणारी जी झाडं असतात, ती त्या लोंढ्यांच्या धडकेनं कोलमडून पडतात, कारण त्या महापुराला हा उद्धटपणा खपत नाही. पण त्याच नदीच्या पात्रामधले लहान लहान लव्हाळे असतात, लव्हाळ्यांची पाती असतात, ती विनम्र होतात, ती वागतात, पुराचं पाणी वाहून जातं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी उजळ माथ्यानं ती सूर्यप्रकाशामध्ये चकाकत राहतात. म्हणजे लव्हाळ्याच्या अंगी विनम्रता असते म्हणून लव्हाळा टिकतो आणि वृक्षाच्या अंगी ती नसते म्हणून तो कोलमडून पडतो, असं तुकाराम महाराजांना सांगायचं होतं. तर बहिणाबाईंना हे श्रवण घडल्यामुळं काही एक अशी स्फुरणही घडू लागलं. त्या वडिलांना त्या म्हणाल्या की बाबा, मला पण एक कल्पना सुचते, सांगू का. केळीचं पान असतं बागेमध्ये आपल्या, केवढं लांब असतं पण जागोजाग फाटलेलं असतं, आणि याच्या उलट बघा चिंचेचं पान लहान असतं पण कुठंच फाटलेलं नसतं. म्हणजे शेवटी ते वाऱ्यावर स्वार होतं आणि लहान असून सुद्धा कसं नेटकं राहतं. पण केळीचं पान दिसायला ऐसपैस पण जागोजाग त्याला चिरफळ्या झालेल्या असतात, कारण वारा अडवायला जातं आणि ऊर फाडून घेतं. शेवटी दुर्दशेचं कारण त्याच्या प्रकृतीतच असतं. हे त्या मुलीला सुचलं. म्हणजे शेवटी केळीचं पान आणि चिंचेचं पान याची तुलना करावी, ही खेड्यापाड्यामधल्या स्त्रीची प्रतिभा आहे. आणि बहुतेकांचे आई वडील हे खेड्यातच आहेत, पण या खेड्यामध्ये ती फुललेली व्यक्तिमत्व नंतर अपत्यांच्या आणि नातवंडांच्या रूपामध्ये जगात प्रकट होत असतात. ते आपण असं समजू नका की शेवटी खेड्यामध्ये काही मातृत्व हे विकसित झालं नाही, किंबहुना खेड्यातच ते अधिक विकसित झालं आहे. कारण त्याग आणि समर्पण हे मातृत्वाचे स्थायी भाव खेड्यामध्ये जेवढे विकसित झालेले आहेत तेवढे शहरात आपणाला आढळणार नाहीत. तर याच आईला तिच्या लहानपणी शेतामळ्यात वावरताना काही सुचत होतं आणि तेच पुढं मुलापर्यंत संक्रमित होत होतं. म्हणजे एक निरक्षर स्त्री पण उपजत प्रतिभेच्या बळावरती आपल्या मुलाबाळांचं संगोपन कसं करत होती याचा अभ्यास करायचा झाला तर सोपानदेव चौधरी आणि त्यांची आई यांच्या जीवनाचा विचार करावा लागेल. त्या कशास काय म्हणू नये हे अगदी गद्यप्राय असणारच, पण त्या बाईंचं कवन, काव्य किंवा गाणं काही म्हणा, हे BAच्या पाठ्यपुस्तकामध्ये आम्ही समाविष्ट केलं होतं की मुलांनी ते वाचावं. जसं आला पण न बोलता निघून गेला तर त्याला पाहुणा किंवा वक्ता म्हणू नये असं तुम्ही म्हणाल. तसं त्या बाईला काही कल्पनांचं स्फुरण असं लहानपणीच होत होतं की कापसाशिवाय जे उमलतं त्याला बोंड म्हणू नये आणि हरिनाम जे उच्चारित नाही त्याला तोंड म्हणू नये.
वाऱ्यानं जे हलत नाही त्याला पान म्हणू नये, आणि चांगल्या गोष्टी जो ऐकत नाही त्याला कान म्हणू नये. दानाच्या वेळी जो आखडतो त्याला हात म्हणू नये, आणि उपासपोटी झोपवते तिला रात म्हणू नये. जिला पान्हा फुटत नाही तिला गाय म्हणू नये, आणि जिला कान्हा ओळखत नाही तिला माय म्हणू नये. जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये, जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. ही सगळी स्फुरणं खेड्यामधल्या एका माऊलीला घडलेली आहेत. आणि या स्फुरणांचा प्रवाह हा जेव्हा वाहत राहिला तेव्हा त्या प्रवाहाच्या काठी असणारा सोपानदेव नावाचा मुलगा हा पुन्हा आणखी लेखन करू लागला. आणि ही परंपरा पुढे वाहत गेली की मराठीचा अभ्यास करणारे, ग्रामीण साहित्याचा अभ्यास करणारे अनेक लेखक, प्राध्यापक हे शेवटी बहिणाबाईचे पुत्र झाले. तेव्हा बहिणाबाई ही सुद्धा एका लेखन कुलाची माताच होती. म्हणजे माझ्या दृष्टीनं मातृत्व हे एक स्थान आहे, हे एक पद आहे, आणि गुणवत्तेचं निदर्शक किंवा सूचक असं हे एक पवित्र स्थान आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे अपत्य प्राप्ती झाली म्हणजे मातृत्व सिद्ध होतं असं नाही, तर मातृत्व विकसित होण्यासाठी मातेनं किती तप आचरलं याला अतिशय महत्त्व आहे. आम्ही शिवाजी महाराजांचे अभिमानी आहोत, परंतु शिवाजी महाराजांना जी माता लाभली ती जर लाभली नसती तर कदाचित महाराष्ट्राच्या वाट्याला शिवछत्रपती आले सुद्धा नसते. अर्थात महाराजांचं स्वयंभूपण मान्य केलं तरी सुद्धा ज्या वयामध्ये महाराजांना काही कळत नव्हतं त्या वयात त्यांचं मन संस्कारित आणि विचारानं प्रभावित करण्याचं काम केवळ त्यांच्या आईनं केलं आहे. त्या महाराष्ट्र संस्कृतीचा इतिहास हा शेवटी मातृत्वानं महाराष्ट्राला दिलेल्या योगदानाची कहाणी आहे असं म्हणावं लागेल. जिजाबाई महाराज या शिवाजी महाराजांना घडवत होत्या, वाढवत होत्या, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आपल्या वडिलांचा सहवास हा छत्रपतींना फार काळ लाभला नाही. कारण शहाजीराजे हे कधी आदिलशहाच्या, कधी निजामशहाच्या, कधी मोगलांच्या सेवेत राहत, कधी या थोरा मोठ्यांच्यात मतभेद होत आणि शहाजीराजांना दुसरीकडेच कुठेतरी जावं लागत असेल. त्यामुळे घराकडं पाहणं हे त्यांना जमत नसे. अशा स्थितीमध्ये हा शिवाईच्या कृपेनं लाभलेला, शिवनेरीवरती जन्माला आलेला हा आपला पुत्र हाच कदाचित या देशाचे, समाजाचे, महाराष्ट्राचे पांग फेडील असं त्या आईला वाटत होतं. आणि आईचा तो आग्रह होता. आई जेव्हा पुणे या जहागिरीमध्ये, त्यावेळची पुनवडीच ती, आताच सारखं पुणे नव्हतं, ती अशी पुढे येऊन बसत असे आणि न्यायदानाचं काम करीत असे, त्या शिवाजी महाराज हा युलाला जीव हा आईला खेटून बसत असे. कधी कधी मांडीवरती डोकं टेकून फक्त ऐकत असे आई आपली काय करते. ते आपापली बाजू प्रजा मांडत असे आणि न्यायदान करण्याचं काम आई करत असे. एके दिवशी या मुलानं मान वर करून आईला विचारलं, आई न्याय द्यावा लागतो का ग? त्यावर मातेनं सांगितलं की अन्याय हा होत राहतो, न्याय मात्र मिळवून द्यावा लागतो, आणि ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना न्याय देणं हे पुण्यकर्म आहे, ते राज्यकर्त्यांच्या हातून व्हावं ही अपेक्षा असते. परंतु असा न्यायी राजा या महाराष्ट्राला भेटावा अशी माझी खरं आशा आहे, आकांक्षा आहे, अपेक्षा आहे. पण हे कधी घडेल तर न्यायदान करण्याची क्षमता आणि पात्रता असणाऱ्या न्यायाधीशाला सुद्धा मागे सिंहासनाचा आधार लाभेल आणि सिंहासनाच्या भोवती एक खडी फौज उभी राहील, तेव्हाच हे न्यायदान शक्य होईल. थोडक्यात म्हणजे स्वतःच असं स्वतंत्र आणि आदर्श राज्य अस्तित्वात येईल, तेव्हाच प्रजेला सुखाचे, सोन्याचे दिवस येतील. पण हे घडेल कसं या चिंतेत मी आहे. पण माझ्या पोरा, तुला हे जमेल का? तुझ्या मनात हे येईल का? त्यावेळी आपल्या चिमुकल्या मुठी वळून छत्रपती सांगत होते, आई तुझं हे स्वप्न साकार करण्याचं काम मी नक्की करीन, मी हे नक्की करीन. मायलेकरामध्ये झालेला हा संवाद हे ऐतिहासिक रहस्य आहे. म्हणजे अशी आई आणि असा मुलगा यांच्यामधले हे संबंध आहेत हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये माजलेला गदारोळ आणि पुरुषार्थ विहीन जीवन जगणाऱ्या पुरुषांचं द्वैत अकांड तांडव पाहून त्या अस्वस्थ झाल्या होत्या. खंडागड्यांचा उन्मत्त हत्ती आवरण्यासाठी जाधव आणि भोसले निजामशाच्या दारामध्ये झुंजले होते आणि रक्ताच्या थरोळ्यात पडले होते. हे त्या मुलीनं पाहिलं होतं.
आणि म्हणून तिनं मनाशी प्रतिज्ञा केली होती की हे पुरुषांना सुद्धा काम कदाचित झेपणार नाही, पेलणार नाही. कमरेची तरवार कमरेला बांधून कोणाच्याही सेवेमध्ये रुजू होणारे स्वाभिमान शून्य मराठे त्यांना जागं केलं पाहिजे. पण हे जागं तरी कोण करणार? या विवंचनेनं या जिजाबाई महाराज अहोरात्र खरोखर असा अंतर्मुखही झाल्या होत्या, चिंतनशीलही झाल्या होत्या आणि व्याकुळही झाल्या होत्या. अशा वेळी मांडीवरच्या पोराला त्यांनी घडवलं, वाढवलं आणि म्हणून महाराष्ट्राच्या वाट्याला छत्रपती आले, एक स्वराज्य आलं, एक सुराज्य आलं. अर्थात काही संशोधक बाजूला जाऊन वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. आईचा असा काय वाटा आहे, हे सगळं महाराजांचं काम आहे आणि त्यानंतर आमचं. बाकी जिजाबाई महाराजांनी तसं विशेष काही केलं नाही. पण मुलं लहानाची मोठी होतात तेव्हा माता बरंच काही करत असतात, बरंच काही. आणि मुलांना सुद्धा, म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला आईचा किती लळा असतो सांगा तुम्ही. लहानपणी वडील कुठं जवळ असतात, सारखे आईच्या मागे मागे आपण असतो. काय तर मागायचं झालं आईला, सांगायचं झालं आईला, ऐकायचं झालं तर आईचं, हाच आपला स्वभाव आहे. आणि यामध्येच आपली संस्कृती आहे असं खूप वेळा मला वाटतं. परदेशामध्ये हे मातृसौख्य कोणाच्याही वाट्याला येत नाही. अमेरिकेमधली माणसं सुद्धा सांगत होती की तुमच्याकडे मुलामुलींची लग्न आईवडील ठरवतात, यावर आमचा विश्वास बसत नाही. आमचे आईवडिलांच्यावर आम्ही ही जबाबदारी टाकत नाही आणि आमच्या आयुष्यात ही जबाबदारी आम्हाला वारंवार उरकण्याची सवय असल्यामुळं आम्ही आईवडिलांचा सल्ला सुद्धा घेत नाही. पण तुमच्याकडे आईवडील मुलांच्या जीवनात इतकं लक्ष घालतात, नातवंडांच्या लग्नाला सुद्धा हजर राहतात, हे नवल आहे. तर हे मातृत्व आम्हाला लाभलं नाही याचं त्यांना अतिशय दुःख होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उद्घोष आपण करतो, पण ते भीमराव जे झाले त्याच्या मागे त्यांची आईच आहे असं मला वाटतं. तसं त्यांचं मूळचं नाव भीमराव होतं, पण ते भीमराव करण्यात आलं आणि भीमाबाई हे त्यांच्या आईचं नाव होतं. आणि आंबेडकरांच्या वृत्तीमधला जो स्वाभिमान तो आईकडून त्यांच्याकडे आला होता. आई एवढी करारी, एवढी स्वाभिमानी होती की एकदा माहेरला काहीतरी आधी कोणं बोलणं झालं आणि माहेरला जाणं त्यांनी सोडून दिलं. पुढे एकदा बोलावणं आलं, त्या माहेरच्या लोकांना आपल्या संपत्तीचा जास्त लोभ आहे, गर्व आहे असं त्यावेळी त्या मुलीला वाटलं. तेव्हा तिनं निरोप पाठवला, नोटांचं वाळवण घालण्या इतपत माझी ऐपत सुधारत नाही तोपर्यंत मी माहेरी येणार नाही. लोक कपडे वाळत घालतात तसं माझ्या अंगणात नोटा वाळत घातल्या जातील तेव्हा मी तुमच्याकडे येईन. हा करारीपणा, हा स्वाभिमान हा त्या माऊलीमध्ये होता. म्हणून तर आंबेडकर हे आपल्या वाट्याला आले. म्हणजे कुठेतरी अपत्यांमध्ये सुद्धा हे गुणधर्म संक्रमित होतात, ते बहुधा मातेकडून होतात असं दिसतं. आणि अनेकांच्या चरित्रामध्ये हे असं दिसून येतं. माझ्या विद्यार्थी दशेत श्यामची आई हे साने गुरुजींचं पुस्तक आम्ही मुलं वारंवार वाचत होतो. आम्हाला आमच्या आईची आठवण यायची. आई आमच्या गावात असायची, आम्ही साताऱ्यात शिकत होतो. आईला भेटावं वाटायचं, येणं जाणं शक्य नसायचं. एक तर शाळा बुडवता येत नव्हती, संस्थाही तशी सोडत नव्हती आणि घरी जाण्या इतपत पैसेही जवळ नव्हते. तेव्हा आठवणीवर आम्ही जगत होतो. मनामध्ये आमच्या आई होती. तर या आईचं स्मरण झालं की साने गुरुजींची श्यामची आई कुठेतरी बाजूला घेऊन तिचं वाचन करायचं. साने गुरुजींचं ते पुस्तक जे वाचतील ते मुळातच जर खरोखर थोडे भाववश असतील, भावविवश असतील तर त्यांचे नेत्र पाझरत राहतील. इतकं सुंदर ते पुस्तक आहे. तर त्यामध्ये गुरुजींनी अनेक आठवणी दिलेल्या आहेत की आपलं सारं व्यक्तिमत्व आई या नावाच्या आपल्या देवतेनं घडवलं आहे असं गुरुजी म्हणत. आणि ते त्यांच्यापुरतं तरी नक्की खरं आहे. कधीतरी लहानपणी आंघोळ घालत असताना आई आंघोळ पुरी झाल्यानंतर अंग पुसत होती. आता हा पांडुरंग छोटाच होता आणि आईला म्हणाला, सगळं अंग पुसलंस पण माझे तळपाय काय पुसले नाहीत. आईकडून राहून गेलं होतं आणि तळपाय काय पुसायचे, नाही पुसले. पण मुलांना आईला हटकलं की माझे तळपाय तू पुसले नाहीस. त्यावर आई एवढंच म्हणाली की माझ्याकडून ते राहून गेलं, पण एवढं जर तू खरोखरच म्हणजे स्वच्छतेला जपतोस तर एक काम कर, तुझं मन कधीही मलिन होणार नाही यासाठी तू प्रयत्नशील राहा. अरे मनाला मलिनतेचा स्पर्श होतो, तुला तळपाय सुद्धा अस्वच्छ चालत नाही, मग निदान तुझं मन तरी सतत निर्मळ राहील यासाठी तू प्रयत्नशील राहा असं आईनं लहानपणी त्यांना सांगितलं. पुढे आईच्या व्यक्तित्वानं गुरुजी एवढे प्रभावित झाले की शेवटपर्यंत आणि सातत्यानं होणारे हे संस्कार होते
की उभ्या आयुष्यामध्ये हा माणूस आईच्या साक्षीनं जगला. विद्यार्थी दशेमध्ये काही काळ ते पुण्यात होते, औंधाला होते, अनेक ठिकाणी होते. तर पुण्यामध्ये पैसे भरून खानावळीत जाणं त्यांना शक्य नव्हतं, म्हणून ते वार लावून शिकत होते. तर एके दिवशी ज्यांच्या घरी नेहमीच्या वाराप्रमाणे जेवायला जायचं, त्या घरातली सगळी माणसं काही निमित्तानं परगावी गेली होती आणि त्यामुळे त्यांना रात्रीचं जेवण काही मिळणार नव्हतं आणि दिवस थंडीचे होते, भूक फार लागली होती, मध्ये रात्र आडवी होती. अशा स्थितीमध्ये करायचं काय हे त्यांना कळत नव्हतं. लहान मुलगा. शेवटी त्यांना असं वाटलं की आपण ज्या वाटेनं जातो त्या वाटेत मुरलीधरात एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये एक समयी तेवत असते, गाभाऱ्यामध्ये मूर्ती असते, येता जाता भाविक एखादा पैसा टाकतात. पुजारी बऱ्याच वेळा नसतो, पण 4-2 पैसे त्या थाळीमध्ये दिसतात. जर आपण त्यातले 2 पैसे उचलले, अर्थात स्वस्ताईचा काळ होता, आणि आपण चिरमुरे खाल्ले तर, असा विचार मनात आला या श्यामच्या, आणि तो मंदिरामध्ये गेला, कारण भूक फार लागली होती. हा मुलगा अगदी भुकेनं व्याकुळ झाला होता आणि त्याला असं वाटलं की आता आपण त्या मंदिरात जाऊ. पण वेळ रात्रीची होती, भक्तांची ये-जा थांबली होती, मंदिराला कुलूप लागलं नव्हतं, पुजारी ठिकाणावर नव्हताच, कारण फारशी प्राप्ती त्या मंदिरात होत नसावी. त्यामुळं त्या रिकाम्या थाळीतले तांबडे पैसे घ्यावेत असं त्यांना वाटलं. ते गेले. काही पैसे त्यांना दिसले. हा छोटा मुलगा, पैसे दिसले तर 2 पैसे घेतले, 1 पैशाचे चिरमुरे आणि 1 पैशाचे फुटाणे. तर आजचं काम भागेल, काय हरकत आहे, देवाला कुठे या पैशांची गरज आहे. बरं, कोणी उचलूनही नेत नाही आणि आजूबाजूलाही कुणी नाही, म्हणून हा मुलगा जवळ जवळ गेला. आता हे 2 पैसे उचलण्यासाठी 5-10 पैसे पडले असतील, त्याला फक्त 2च हवे होते, म्हणून तो असा वाकला, वाकण्याच्या बेतात होता. एवढ्यात त्याच्या मनातून त्याच्या आईचा आवाज त्याला ऐकू आला. अर्थात मनाचाच हा भाग, पण आई म्हणते की माझा श्याम कधीही चोरी करणार नाही. आणि तसेच गुरुजी पुन्हा उभे राहिले. हा श्याम उपाशी दशेत ते पैसे न चोरता रात्रभर तसाच तळमळत राहिला. त्याच्या मनात आई होती, अरे उपवास अनेकांच्या वाट्याला येतात, गरीब माणसं जन्मभर उपाशी राहतात, आज तुला एक रात्रभरच उपाशी राहावं लागतंय. श्याम, चोरी करणार होतास पण तू चुकत होतास. हे आई मनातून बोलत होती. त्या प्रत्येक माणसाला मनातून बोलणारी एक आई जन्मभर सोबत करू शकते, पण आईचा आवाज ऐकण्या इतपत संवेदनक क्षमता त्या माणसाच्या ठायी असेल तर. आता ही चरित्र घडलेली आहे, त्या काही कल्पित कथा नव्हत्या. आणि हे बघितल्यावर असं वाटतं की आपल्या आईचं सुद्धा आपल्याशी खरं असंच नातं आहे. आणि तिनं देखील आपणाला तसं खूप सांगितलेलं असतं, पण आपल्याला आठवत नसतं किंवा आपण ते ऐकलेलं नसतं. कारण आईला झिडकारण्याचीच आपल्याकडे रीत आहे. तुला काय कळतंय, तू कुठं कॉलेजमध्ये गेलीस, तू कुठं चित्रपट पाहिलेस, तुला कुठं यातलं काही उमगतंय. पण हे मोठ्या माणसांच्या बाबतीत घडलं नाही. ज्या विवेकानंदांविषयी मी आपणा 4 व्याख्यानं दिली, त्या विवेकानंदांना आईचं असंच वेड होतं की विवेकानंदांची कलकत्ता शहरातून मिरवणूक निघाली आणि कुणीतरी त्यांना सांगितलं की नरेंद्रा, अरे मिरवणूक घराच्या पुढून जाणार आहे, तेव्हा अल्पकाळ थांबून आत जाऊन आईची भेट तू घे, कारण ती तुळशी वृंदावनाजवळ तुझी प्रतीक्षा करीत उभी आहे. हे कळल्यानंतर त्या रथावरून विवेकानंद खाली उतरले आणि लहान पोरासारखे अक्षरशः पळत सुटले आणि आई जिथे उभी होती तिथे तिला जाऊन धडकले, बिलगले आणि तिचा पदर आपल्या डोक्यावरती घेऊन म्हणाले, आता मी त्रिखंडाचा स्वामी झालो आई, मी तुझ्या पदराखाली आहे. आईनं नवस केला होता की माझा नरेंद्र सुखरूप परत आला तर मी गंगा स्नान करून लोटांगण घालीत, जगदंबे तुझ्या दारात येईल, पण त्याला तू सुखरूप परत आण. भाबडी स्त्री, तिनं हा नवस केला होता आणि हे बोलून दाखवलं. नरेंद्रा, अरे मी किती वाट पाहत होते, किती दिवस तुझी भेट नाही, मी शेवटी मंदिरात गेले आणि देवीला साकडं घातलं की माझ्या नरेंद्राला तू सुखरूप आणलंस तर मी हे करीन, असं सांगितलं. आता हे ऐकल्यानंतर एखादा काय म्हणाला असता, आई आता मी आलो आहे ना, तुझं काम झालंय ना, विसर त्या जगदंबेला, तिचा काय संबंध इथे, माझं काम संपलं, मला बोट मिळाली, मी इथे आलो, तुझी माझी भेट झाली, इथे मध्ये त्या देवीला कशाला आणतेस. पण आईची भावना ओळखून विवेकानंद आईला एवढंच म्हणाले की तुझा नवस फेडण्यासाठी तू म्हणशील त्या दिवशी मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे. केवढी तयारी आहे पहा.
नाही तर एखादा म्हणाला असता, आई, भावनेपेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि तुझ्यापेक्षा मी देखील श्रेष्ठ आहे, कंसात मी फॉरेन रिटर्न्ड आहे. कळलं का? तेव्हा आता जर मी गंगा स्नान करायला तुझ्याबरोबर आलो तर लोक मला काय म्हणतील, असं ते म्हणाले नाही. शेवटी मी जगाच्या दृष्टीनं कोणीही असलो तरी आई, मी तुझा मुलगा आहे आणि तू माझी आई आहेस. तुझा प्रत्येक मनोरथ पुरा करणं हे माझं काम आहे आणि म्हणून आपण तो नवस फेडण्यासाठी जाऊया. तर ज्या दिवशी विवेकानंद जाणार, हा मंगळवारचा दिवस पाहून गंगेच्या घाटावरती माय लेकरं गेली. सगळा कलकत्ता ते पाहण्यासाठी लोटला होता आणि विवेकानंद एखाद्या लहान पोरासारखे पाण्यामध्ये उतरले. म्हणजे असं काय ते म्हणाले नाहीत की एक त्रिखंड कीर्ती तत्ववेत्ता की ज्याचा लौकिक जगभर पसरलेला आहे. नाही, मी आईचं पोर म्हणून तिच्याबरोबर आलो आहे. आणि मग खरोखरच त्या जगदंबेच्या मंडपापर्यंत ते गेले. अर्थात आईला जी पूजा करायची होती ती तिनं केली. पुढे एके दिवशी आई या मुलाला म्हणाली की बाळ, तू शिकागोपर्यंत गेलास, न्यूयॉर्कला गेलास, अमेरिकेत फिरलास, युरोप पाहिलंस, लंडनला राहिलास. अरे, मला या देशातला कुठलाच भाग बघायला मिळाला नाही. म्हणत होते की तीर्थयात्रा करीन, पण तुझे वडील लवकर गेले आणि मला संसाराची जबाबदारी शेवटी सांभाळावी लागली. मला कुठे फिरता आलं नाही, काही पाहता आलं नाही. तर विवेकानंद म्हणाले की ठीक आहे आई, तुझ्यासाठी मी 2 महिने काढून ठेवतो. तू सांग कुठल्या कुठल्या क्षेत्रात जायचं आहे, आपण जाऊ, आपण बरोबर जाऊ. आणि आईच्या समाधानासाठी त्याने ती तीर्थयात्रा सुद्धा केली. तर या तीर्थयात्रेत काय होत असे, अगोदर अशी वार्ता प्रसृत झालेली असेल की विवेकानंद या गावी येणार आहे किंवा त्यांची गाडी अशी जाणार आहे. अगोदर वर्तमान लोकांना मिळायचं आणि मग लोक थव्या थव्यानं त्यांच्या दर्शनासाठी जमा व्हायचे, हातामध्ये हार असायचे. तर ज्या ज्या दिवशी आई बरोबर होती आणि लोक हार घेऊन आले, त्या दिवशी विवेकानंद तो हार घेऊन येणारा जो कोणी असे ते पटकन बाजूला होत आणि पाहणाऱ्याच्या लक्षात येत असे फक्त आईकडे ते पाहत, आणि मग तो हार आईला घातला जात असे आणि दुसरा हार ते स्वीकारत असत. आता याच्या मागच्या ज्या भावना आहेत, या भावना माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत. जी माणसं खरोखर मातेच्या संदर्भामध्ये आपल्या भावनांची प्रतारणा न करता अभिमानपूर्वक आपल्या अंतर्यामी असणाऱ्या मातृत्वाची आराधना करतात, तीच माणसं मोठी होतात असं दिसतं. मी अनेक मोठ्यांच्या बाबतीत हे घडलेलं आहे, हे मी आपणाला सांगतो. ईश्वरचंद्र विद्यासागर हे एक समाज सुधारक होते, पण मातृभक्त होते. आता त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक सामाजिक आंदोलनामध्ये भाग घेतला, पण तरी आपल्या आईला न दुखवता हे सारं करायचं असं त्यांनी ठरवलं. साधारण अकाली वैधव्य प्राप्त झाल्यानंतर मुलींना पुन्हा लग्न करण्याची संधी द्यावी असं ईश्वरचंद्रांचं एक समाज सुधारक म्हणून मत होतं. पण आई ही शास्त्रप्रेमी होती. ती म्हणाली, शास्त्र ग्रंथामध्ये असा जर आधार असेल तर माझा तुला आशीर्वाद आहे, पण तो आधार तू मला शोधून दाखव. शेवटी आईच्या समाधानासाठी या सुधारकानं अनेक ग्रंथांचा धांडोळा घेतला आणि आई पुढे जाऊन तो बसला आणि त्यानं दाखवलं की या ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे आणि मी एवढे तुला ग्रंथ दाखवतो. मी काढलेला निष्कर्ष हा आहे की अकाली वैधव्य वाट्याला आल्यास पुनर्विवाह करायला हरकत नाही. आणि मग आईनं अनुमती दिली. म्हणजे मोठे समाज सुधारक सुद्धा आपल्यापेक्षा विचारानं मागे असलेल्या आपल्या आईशी कधी सल्लामसलत करत असत. असं म्हणत नसत, तुला काय माहिती नव्या युगाचा, नव्या जगाचा, नव्या मनूचा कायदा काय आहे, नव्या युगाचा मी शिपाई आहे, वगैरे वगैरे. तर असं न म्हणता आईची सुद्धा समजूत घातली पाहिजे, तिला समजावून दिलं पाहिजे. आणि इतकं वेळ तरी असावं की ते खरं मातृभक्ती. चंद्र विद्यासागर कलकत्त्याच्या संस्कृत महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते. तर आईला एके दिवशी काही कारणामुळं त्यांची गरज भासली की त्यांनी यावं, भेटावं आणि काही मी विचारते त्या मुद्द्यावरती थोडं मार्गदर्शन करावं, काही सल्ला द्यावा असं आईला वाटलं. म्हणून तिनं निरोप पाठवला की ईश्वरचंद्राला म्हणावं की आईला भेटून जा. हा निरोप गेल्यानंतर या माणसाला राहावे ना की आईचा निरोप आला, आईच्या भेटीसाठी गेलं पाहिजे. तसा तो प्रौढ झाला होता, मातृभक्त होता, पण लहान राहिला नव्हता. प्राचार्यांना भेटायला गेले की माझ्या आईच्या भेटीसाठी मला 1 दिवस रजा द्या. आता एवढा मोठा प्राध्यापक आणि आईच्या भेटीसाठी रजा मागतो, जगात कुणी असेल का असा प्राध्यापक? कारण शेवटी कोणाच्या तरी भेटीसाठी
माणसं परस्पर जातात, ती रजा घेतच नाही. कारण अशी माणसं नेहमी रजेवर असतात असा बहुतेक प्राचार्यांचा अनुभव आहे. कारण इतकी ती प्रेमळ असतात की त्यांना रजा तरी किती वेळा द्यायची आणि त्यांनी तरी मागायची. परंतु आईसाठी, आईच्या भेटीसाठी रजा मागायला गेले, प्राचार्याने ती नाकारली. त्याबरोबर त्यांनी राजीनामा पत्र लिहिलं, प्राचार्यांच्या टेबलावरती ठेवलं आणि आईच्या हाकेला ओ देण्यासाठी ते गेले. काय घडलं असेल का? नाही, हे घडलं होतं. कारण मला शंका यायची की आईला भेटण्यासाठी नोकरीचा राजीनामा हा माणूस देतो, काय आश्चर्य आहे. आपल्या हातून हे धैर्य कधी दाखवलं जाणार नाही. परंतु ही माणसंच मुळात पिळाची होती, यात वादच नाही. म्हणजे प्रेम करावं तर असं, ही उत्कटता असली पाहिजे. शेवटी ते निघाले आणि दारावर थाप मारून, मोठ्यानं हाक मारून आईला म्हणाला, मी आलो आहे. आई जागी झाली, बाकीची भावंड इतर तीही जागी झाली. आणि हा भिजलेल्या स्थितीमध्ये आलेला मुलगा आईनं विचारलं, अरे बाहेर पाऊस कोसळत होता, कशाला तू अपरात्री आलास? उद्या सकाळी आलास तरी चालला असतं. तर त्यावरती ते म्हणाले, पण आई मला राहावे ना, तू माझी आठवण काढलीस, तू मला बोलावणं केलंस, जावा असं मला वाटलं आणि मी तडक निघालो. तर त्यावरती पुन्हा आईनं विचारलं, अरे पण पाऊस पडत होता, वाटेत नदी होती, तिला पूर आला होता ना, मग तू कसा आलास? त्यावर त्या मुलानं सांगितलं, आई पूर तर आला होता, मी पाण्यात उतरलो, मग मी शेवटी काय केलं माहित आहे? पाण्याला त्याची ओढ होती आणि मला तुझी ओढ होती. शेवटी मी आई हा शब्द मोठ्यानं उच्चारला आणि खरोखरच ते आई म्हणूनच पाण्यात उतरले आणि त्या 2 अक्षरांनी त्यांना अपार सामर्थ्य दिलं. अशी भीती वाटली नाही की आपण वाहत पलीकडे जाऊ वगैरे. तर आई या मंत्राचा उच्चार करून महापुराच्या वर मात करणारा हा मातृभक्त, हा ईश्वरचंद्र विद्यासागर, हा एक लोकोत्तर पुरुष होता. मग त्यानं एवढं प्रेम करावं आणि आम्हाला मात्र आमच्या आईचा विचार करायला वेळ नसावा. आपण सुद्धा थोडं अंतर्मुख व्हायला काहीच हरकत नाही. आता आद्य शंकराचार्य हे लहानपणी संन्यास घेऊन घराच्या बाहेर पडले आणि संन्यास घेण्यासाठी आईची त्यांना अनुमती नव्हती. आईला ते म्हणायचे, मला जरा ध्यानधारणा करायची आहे, तप करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, आई घरात राहून यातलं काही होणार नाही, शेवटी तू माझं लग्न लावशील, मला तू कुठेतरी गुंतवून टाकशील, मला जरा संन्यास घ्यावा वाटतो. आता त्या काळी संन्यास घेणारी माणसंही थोडीच होती आणि सध्याही थोडीच आहे. तेव्हा आईला त्यांनी परवानगी मागितली, आईनं काही दिली नाही. एके दिवशी स्नानासाठी ते गेले, बरोबर आई होती. आई काही नदीच्या काठावर बसून मला वाटतं काही धुणं धुत असेल, काही काम करीत असेल. तर शंकराचार्य हे लहान पोर असते, गटांगळ्या खाऊ लागले. ते आई बघू लागली, अरे झालं काय शंकरा, झालं काय? पोहता पोहता एकदम बुडू लागला. अर्थात कदाचित ही दंतकथा, नवलकथा सुद्धा असू शकेल. तर त्यावर तो मुलगा म्हणाला, आई तू मला संन्यास घेण्याची परवानगी दिलीस तरी सुसर मला सोडील, तिनं माझा पाय पकडलाय. तर आई म्हणाले, हरकत नाही बाळा, तू सुखरूप राहा, तू बाहेर ये. अर्थात मग सुसरीनं पाय सोडला आणि तो मुलगा बाहेर आला आणि आईची अनुमती घेतली आणि गुरुच्या शोधार्थ ते बाहेर पडले. पण आईला एवढंच म्हणाले की हे बघ, मी जगात कुठेही असलो तरी तुझ्या आपत्काली तू माझं जेव्हा स्मरण करशील तेव्हा मी तुझ्याकडे येईन आणि तुझ्या अंत्यक्षणी मी तुझ्या जवळ असेल. आचार्यांना पुढं काही अंतर्ज्ञान प्राप्त झालं, ते योगसिद्ध झाले आणि शेवटी त्यांची आई जेव्हा कालवश झाली तेव्हा शंकराचार्य हे तिथं गेले. तर गावामधले केरळी ब्राह्मण सगळे, त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही संन्यास घेतलाय. जसं ज्ञानेश्वरांच्या वडिलांना लोकांनी ऐकवलं, तोच प्रकार शंकराचार्यांच्या बाबतीत झाला की तुम्ही संन्यास घेतला तेव्हा आईचा अंत्यसंस्कार तुम्हाला करता येणार नाही. तो अधिकार प्रापंचिकांचा आहे, तुमचा नाही. तुम्ही आईच्या शवाला हात लावू नका. त्यावेळी शेवटी दशदिशा आपल्या वाद निपुणतेनं आणि अगाध ज्ञानानं जिंकणारा आईचा मुलगा त्या केरळी ब्राह्मणांना आणि पंडितांना एवढंच म्हणाला की शेवटी या आईचा मुलगा आहे. तेव्हा मुलानं आईशी कसं वागावं आणि आईच्या बाबतीत कोणतं कर्तव्य कोणत्या पद्धतीनं पार पाडावं हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाहीच नाही, पण धर्मशास्त्राला सुद्धा नाही. कारण आई आणि पुत्र यांच्यामध्ये येणारं धर्मशास्त्र मी मान्य करत नाही. तेव्हा हे सुद्धा एक तऱ्हेचं नीतिधैर्य होतं. ही इथे मातृत्व हे म्हणजे संन्यास घेणाऱ्या शंकराचार्यांना सुद्धा स्वतःची आई तेवढीच प्रिय होती. म्हणून मी आपणाला मुद्दाम सांगतोय की हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे
की बऱ्याच मोठ्या लोकांच्या जीवनामध्ये असं दिसतं की त्यांच्या महत्तेचं उगमस्थान त्यांच्या मातेच्या जीवनामध्ये आढळतं. वडील काही मोठे नसतात असं नाही, पण वडिलांचा सहवास लाभत नाही ही मोठी अडचण आहे. बहुतेकांच्या बाबतीत हाच अनुभव येतो. वडील इतके व्यापात असतात, काम नसताना सुद्धा घराबाहेर राहतात. त्यामुळे शेवटी मुलं झोपी जातात तेव्हा ते घरी येतात. त्या वडिलांचा सहवास कधी लाभणार हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आई ही शेवटपर्यंत अशी जवळ असणारी ही देवता असते. आणि आपल्या देशामध्ये स्त्रीला अपत्यप्राप्ती झाल्यानंतर तिच्या स्वभावात बदल घडतो. तिला एक प्रकारचं प्रौढत्व येतं, गांभीर्य येतं आणि तिचं अंगभूत वात्सल्य शतगुणित होतं असा अनुभव आहे. म्हणून मातृत्व हे स्त्रीच्या जीवनाचं एका अर्थानं पूर्णत्व आहे आणि स्त्रीत्वाचं ते शिखर आहे असं आपल्या संस्कृतीत मानलेलं आहे. आपणही पहा, ठेच लागली तर आई म्हणतो, दाट ठणकायला लागली तर आई म्हणतो, आजारी पडलो, विवळत असलो, स्वप्नात असलो तरी आई म्हणतो. इतकं खरं आपल्या व्यक्तित्वामध्ये रसरसून भिनलेलं हे मातृतत्व आहे. मग आता आपली आई शिकलेली असेल अथवा नसेल, शिक्षणाला अर्थ नाही. मातृत्व हे अंगभूत असतं, निसर्गदत्त असतं, स्वाभाविक असतं, नैसर्गिक असतं. ती एक प्रेरणा असते आणि ही फक्त माणसातच आहे असं नाही, पशुपक्ष्यात सुद्धा असते हे लक्षात ठेवा. मांजरी व्याली म्हणजे आपली पिलं सोडून ती कुठंही जायला तयार नसते. त्या पिलांभोवती ती घोटाळत राहते. जर तुम्ही जाऊन धिटाईने एखादं पिलू उचलून घेण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यावरती चवताळून चाल करते. वाघिणीच्या बाबतीत तेच घडतं, हरिणीच्या बाबतीत तेच घडतं. म्हणजे मातृत्व हे जीवयोनीच्या प्रत्येक स्तरामध्ये असतं. शेवटी माणसाचं जीवन हे अधिक उत्क्रांत, अधिक विकसित असतं. तसं मानवकुलामधलं मातृत्व हे सर्वाधिक विकसित असतं. बाकीच्या प्राण्यांच्यात सुद्धा ते असतं. अगदी वानराचं पिलू आईला बिलगून राहतं आणि आई या झाडावरून त्या झाडावर उडी घेते तेव्हा पिलू कसं निर्धास्त असतं. आता हे बिलगणारं असं वानराचं पिलू हे सुद्धा एक मातृत्वाचाच तो आविष्कार म्हणायला हरकत नाही. विशेषतः खंडाळ्याच्या घाटातून आगगाडी जात असते आणि दोन्ही बाजूला झाडं असतात, तर इकडच्या झाडाची फांदी सरते, तिथून उड्डाण करणारी आई आपल्या पिलासह दुसऱ्या झाडाच्या दिशेनं जेव्हा झेपावत असते ना, तेव्हा ते दृश्य पाहून कधी कधी अंगावर शारे येतात की ही आई आणि हे पोर एकदम खाली पडली तर. पण असं होत नाही. आईचा तोल अजिबात जात नाही आणि पोराला थोडी सुद्धा भीती वाटत नाही. अगदी फांदीवरून उंचावरून अगदी कड्यावर असलेलं झाड, झाडाची फांदी, फांदीचं टोक आणि टोकावर सुद्धा उभं राहून ते वानराचं पिलू सहज खाली पाहत असतं. त्याचे डोळे फिरत नाहीत, काही नाही. आणि आम्ही दुर्बीण घेऊन, कॅमेरा घेऊन सज्ज होतो आणि जसे जसे पुढे जातो तसं तसं नाडीचे आणि हृदयाचे ठोके वाढत जातात की आता या पुढे जाऊन ही नागफणी, आता फार पुढे जाऊन फोटो घेण्यात काही अर्थ नाही. आता एकमेकाचा फोटो घेऊन मागे फिरूया. कारण या कड्यावरून जर का तोल गेला तर आपलं काय होईल इतके आम्ही खरं भित्रे असतो. त्या प्राणीमात्रामध्ये ती शक्ती येते कुठून? म्हणून तर संतांच्या साहित्यात सुद्धा शेवटी या पशुपक्ष्यांचे दाखले आहेत. गार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. म्हणजे इथं तोच न्याय आहे. ज्ञानेश्वर जेव्हा असे समाधीस्थ होण्याच्या तयारीनं निघाले, समाधीच्या रोखाने निघाले, त्यावेळी मला वाटतं नामदेव महाराज म्हणाले होते, नाथा नको रे अंतरू, तुझ्या कासेचे मी वासरू. शेवटी तू मायले करू मी, तू गाय वासरू मी. हे किती ठिकाणी हे उद्गार आपल्याला आढळतात. म्हणजे संत वाङ्मयात सुद्धा हे मातृत्व दिसतं. आणि हे केवळ संतांच्याच लिहिण्यामध्ये आढळतं असं नाही, तर इतर अगदी सर्वसामान्य माणसं इतकंच नव्हे तर पाश्चिमात्य वैज्ञानिक त्यांच्या जीवनात सुद्धा हे दिसतं की त्यांचं सुद्धा आपल्या आईवर अतिशय प्रेम होते. मर्फी या नावाचा एक मानसशास्त्रज्ञ, त्यानं शेवटी इंट्रोडक्शन टू मॉडर्न सायकॉलॉजी या नावाचा एक ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ हा शेवटी कुणाला समर्पित करावा, तर त्यानं शेवटी आपल्या आईला तो समर्पित केला आहे. आईबरोबरच पत्नी हे सुद्धा स्थान तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आपली पत्नी ही आपल्या मुलांची आई असते. म्हणून शेवटी अपत्य प्राप्तीनंतर पत्नीला सुद्धा सन्मानपूर्वक वागवता आलं पाहिजे. आता गांधी हे एवढे मोठे झाले,
कशामुळे मोठे झाले? अर्थात त्यांच्या कुटुंबाचे फार मोठे संस्कार त्यांच्यावर होते. वैष्णव कुटुंबामध्ये जन्म झालेला हा मुलगा, तर त्यांची आई उपवास करत असे, व्रतस्थ माता होती आणि गांधीजी डोळ्यानं ते पाहत होते. गांधींनी आपल्या आयुष्यात पुढे बरेच उपवास केलेले आहेत, उपोषण करीत असत. त्या उपोषण हे किती प्रमाणात शक्य आहे? आपल्यासारख्याला एक दिवस सुद्धा शक्य नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी काय खायचं ते महिनाभर अगोदर आपण ठरवू, हे तुम्हाला सांगतो. किंवा सकाळी काय भगर खायची, दुपारी खिचडी खायची, संध्याकाळी फ्रूट सॅलड घ्यायचं, रात्री झोपताना पुन्हा काय खायचं याचाच विचार. म्हणजे त्या शिवाला सुद्धा ती रात्र नको वाटत असावी. की भूतलावरचं अन्न ही सगळी माणसं गिळंकृत करतील, काय त्याचा उपयोग आहे? परंतु काही जैन कुटुंबामध्ये, काही वैष्णव कुटुंबामध्ये तुम्हाला अशा माता, अशा आजी दिसतील की उपवासच करीत असतात आणि त्यात अवघड काही वाटत नाही. तर महात्मा गांधींची आई अतिशय निर्मळ मनाची, कमालीची भाविक अशी होती. ती काही व्रत घ्यायची. आज सूर्यदर्शन होईपर्यंत अन्नभक्षण करायचं नाही, चंद्रदर्शन होईपर्यंत अन्नभक्षण करायचं नाही, तिची व्रत होती. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये एकसारखे ढग यायचे आणि मग चंद्रदर्शन घडायचं नाही. चंद्रदर्शन जसं संकष्टीला आपल्याकडे करतात काही मंडळी, ही संकष्टीच्या दिवशी पहिल्यांदा पंचांग पाहतात आणि चंद्रोदयाची वेळ निश्चित करतात आणि दिवसभर त्याचाच विचार करतात. चंद्रोदय किती वाजता, कुणी काय सक्ती केली आहे का? बऱ्याच लोकांची भक्ती ही अशी असते की गणपतीचा विचार अजिबात नाही, तो परस्पर दूध पितोच आहे, कळलं का? परंतु हे सगळे भक्त उपवास सोडायचा किती वाजता, ती वेळ त्यांच्या दृष्टीने महत्वाची. आणि सारखी एकमेकाला वेळ विचारून घेणार की चंद्रोदयाची वेळ कोणती, आणि ताबडतोब म्हणजे अर्धा सेकंद वाया जाऊ देत नाहीत. 10 मिनिटं घड्याळ सुद्धा पुढे ठेवतील का? चंद्रोदय आपल्या घरात लवकर झाला पाहिजे. बाहेर काळोख असला तरी चालेल, पण चंद्रोदय गृहीत धरून मग सपासप हात मारायला मनसूक प्रारंभ करतात. कशासाठी उपवास करतात? पण गांधींची आई खरोखरच उपवास करीत असे, व्रत म्हणून. आणि त्यांनी डोळ्यांनी पाहिलं होतं की नाही, पावसाळ्यामध्ये चंद्र दिसत नाही, ढग सारखे येत आहेत. मध्ये 2 ढगात फट पडायची, गांधी धावत सुटायचे, आईला सांगायचे ते बघ ते बघ दिसतंय चंद्रबिंब आई किंवा सूर्यबिंब. आई यायची, तोपर्यंत ढगाची फट बुजलेली असायची आणि ते दर्शन टाळायचं. मग ती म्हणायची भगवंताची इच्छा अशी दिसते की मी आज उपाशीच राहावं. असे अनेक दिवस जात. त्या गांधी जवळ जाऊन विचारायचे, हा मोहनदास, आई तुला भूक लागत नाही का गं? तुला त्रास होत नाही का? तुला असं खावं असं वाटत नाही का? मी कुणाला न सांगता तुला आणून देतो ना, मी कुठं बोलणार नाही. अगं तुला भूक लागत असेल, मी रात्री एकटा उठतो आणि तुला काहीतरी आणून देतो. आई तुला भूक लागत असली पाहिजे गं. त्यावर मुलाच्या पाठीवरून हात फिरून प्रेमाने ती समजावून द्यायची, बाळ, व्रतांचा भंग होऊ द्यायचा नसतो. आपल्याला झेपत नसतील ती करायची नसतात, पण केल्यानंतर ती सोडायची नसतात आणि मध्येच त्यांचा भंग होऊ द्यायचा नसतो. तू काळजी करू नकोस, देवाला माझी काळजी. म्हणजे त्यांच्यावरती होणारा हा ईश्वर भक्तीचा संस्कार हा आईकडून झालेला. आणि त्याबरोबरच आई म्हणून शोभेल अशी एक दासी गांधींच्या कुटुंबात होती. रंभा तिचं नाव होतं. मोलकरीण होती, पण वर्षानुवर्ष घरी येणारी होती. त्यामुळं गांधींना अगदी जवळ घेत असे, मोहनदासशी बोलत असे. ते एके दिवशी गांधी त्या मोलकरीणीला म्हणाले, ती त्यांची मानलेली आईच झाली होती, हे बघ, रात्री ना मला मध्येच उठावं लागतं, पण मला भीती भयंकर वाटते आणि मग रात्र मी तसाच राहतो. पूर्वी बाथरूम्स वगैरे जवळ नसतील, मध्ये बरंच अंतर असेल तरी मोठ्या घरातला मुलगा होता आणि मग मला बघ काही कळत नाही, मला रात्री भीती फार वाटते. त्यावेळी ही रंभा त्यांना म्हणाली, अरे तू व्रतस्थ आईचा मुलगा, आईला विचार ना, पण मी तुला सांगते. आणि तू आईला जाऊन पुन्हा विचार. की भीती वाटायला लागली की रामाचं नाव घ्यायचं, श्रीराम, नुसतं श्रीराम म्हणायचं. आणि तेव्हापासून अगदी एवढे गांधी श्रीरामाचं नाव घेत राहिले. कधीही संकट प्रसंग आला की हे राम, श्रीराम हा मंत्र ते जपत असत. म्हणजे शेवटी आणि आईला त्याने विचारलं की आई, रामाचं नाव घेतल्यानंतर भीती दूर होते, संकट दूर होतात, हे खरं का? तर त्यावर आई म्हणाली, याविषयी थोडी सुद्धा शंका बाळगू नकोस. म्हणजे गांधींना जन्मभर सोबत करणारं, प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी त्यांच्या मुखातून प्रकट होणारं रामनाम हे त्यांच्या अंतःकरणावर कोरण्याचं काम त्यांच्या मातेनं केलं. पावित्र्याचा आणि व्रतस्थ जीवनाचा संस्कार सुद्धा आईनं गांधींच्यावर केला. म्हणून गांधीजींच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी आईविषयी असं लिहिलंय, ॲन आउटस्टँडिंग इम्प्रेशन
that my mother has left on my memory is that of saintliness. की शेवटी आईनं तिच्या साधुत्वाचं स्मृती मागे ठेवली. माझ्यावरती केलेला संस्कार हा सुद्धा शीलाचा, चारित्र्याचा, साधुत्वाचा होता. मी गांधी महात्मा का झाले, तर महात्म्याला त्याची आई तशी भेटली म्हणून. आता म्हणून हे नातं हा माझ्या दृष्टीनं खरं अभ्यासाचा विषय व्हायला हरकत नाही, की अनेकांची अशी चरित्र आपणाला आढळतील की त्या चरित्रात त्या गुणवत्तेचं उगमस्थान शेवटी आईच्या 2 पावलाजवळ तुम्हाला शोधावं लागेल आणि तिथं ते तुम्हाला सापडेल. तर हे गांधींच्या बाबतीत घडलं, लालबहादूर शास्त्रींच्या बाबतीत तेच, चित्तरंजन दासांच्या बाबतीत तेच, ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या बाबतीत तेच, महात्मा गांधींबरोबरच विवेकानंदांच्या विषयी सांगितलं त्यांच्याही बाबतीत तेच. अनेक मोठ्या लोकांच्या बाबतीत हे घडलेलं आहे. अब्राहम लिंकन हा पुढं मोठा झाला. अब्राहम लिंकनची एक आई लवकर गेली, त्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं, पण या दुसऱ्या पत्नीनं सुद्धा खूप प्रेम केलं. बाळा तू खूप मोठा हो असं ती म्हणायची. पण एकदा असं झालं, अरण्यात हे कुटुंब राहत होतं आणि वडील शेतावर मोलमजुरी करत होते आणि हा मुलगा शाळेत जाऊ शकत नव्हता. तेव्हा शेवटी आपल्या नव्या आईला तो म्हणाला की आई मला अजून जरा वाचन करायचं, पण इथे जवळपास दिवा नाही, तू तर चुलीवर स्वयंपाक करतेस, तेव्हा तू लवकर जरा स्वयंपाकाला सुरुवात कर, उशीर फार करतेस. आईनं स्वयंपाकाला सुरुवात केली. हा लिंकन कुठलं तरी पुस्तक घेऊन वाचत होता, तेवढी अक्षरं स्पष्ट दिसेनात, म्हणून तो पुन्हा म्हणाला आई जरा पुढे सरकव सरपण. तर आई म्हणाली वरचा पदार्थ करपून जाईल बाळा, किती जाळ करायचा, चूल किती पेटवायची. त्यावेळी हा मुलगा आईला म्हणाला पण आई वरचा पदार्थ करपून जाईल, पण ज्ञानाअभावी तुझ्या मुलाचं जीवन करपून जाईल, त्याचं काय. हे मुलानं आईला सांगितलं. आणि मग आई म्हणाली ठीक आहे, काही चुलीवर नाही झालं तरी चालेल, मी फार तर नुसती चूल पेटवून ठेवीन, तुझा अभ्यास पुरा झाल्यावर सांग, मग मी स्वयंपाक करू. म्हणजे अमेरिकेचा एक भाग्य विधाता अभ्यास करीत असताना त्याच्या घरामध्ये दिवा नव्हता आणि चुलीच्या प्रकाशात तो वाचन करीत होता. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा माणसं मोठी होऊ शकतात. आम्ही उगाच आपल्या तक्रारी करत असतो, बघा आम्हाला मोठं व्हायचं होतं पण टेबल लॅम्पच नव्हता, कुणीतरी लग्नात टेबल लॅम्प भेट दिला पण टेबलच नव्हतं. कळलं का काय याला अर्थ आहे. टेबल आणि टेबल लॅम्प दोन्ही गोष्टी होत्या पण डिक्शनरीच नव्हती आणि शब्दच सापडेनात, त्यामुळे मग मी अभ्यास सोडून दिला, नाहीतर मी विद्वान झालो असतो. हे मुळात हे विद्वानच असतात, यांना विद्वान होण्याची तशी आवश्यकता नसते. तर अशा आम्ही सबबी सांगतो. इटालियन कवी टॅसो म्हणजे प्रतिकूलतेवरून आठवण झाली म्हणून सांगतो की एक प्रतिभावंत इटालियन कवी टॅसो, त्याला असं अधूनमधून स्फूर्तीचं भरते यायचं. तर एके दिवशी रात्री काळोखामध्ये एक कविता स्फुरली, लिहावं वाटलं पण कागदावर तो अक्षरच दिसेना, लिहायचं कसं, काळोख, घरात दिवा नाही. त्यावेळी या कवीनं आपल्या मांजराला साथ घातली आहे की माझ्या लाडक्या मांजरा तू तरी माझ्या जवळ ये, म्हणजे तुझ्या डोळ्यात असणाऱ्या बाहुलीच्या प्रकाशात मला लिहिता येईल, माझ्या लाडक्या मांजरा तू तरी लवकर ये. मग याला प्रतिभा म्हणतात की माणसाची कल्पनाशक्ती कशी असते. कल्पनाशक्ती या नावाची एक विलक्षण शक्ती माणसाच्या अंगी असते आणि घरामध्ये तिचं योग्य रीतीनं जर का संस्करण झालं तर ती माणसं पुढं महाकवी होतात. जसं खलील जिब्रान हा ज्या वातावरणात वाढला ना, तर सभोवतालच्या परिस्थितीचा अन्वयार्थ कसा लावावा हे त्याला घरात शिकवण्यात आलं होतं, कसं बघावं कसं आपण, आणि ही दृष्टी त्याला प्राप्त झाली होती. शाळेत एके दिवशी सरांनी विचारलं काय रे जगामध्ये सगळ्यात दुःखी कोण, लिहिता थोडं. तर मुलं म्हणाली लिहितो. प्रत्येकाने काही ना काहीतरी लिहिलं आणि या मुलाने एकच ओळ लिहिली होती, त्याला अधिक काही लिहिता येत नव्हतं. बाकीच्याने आपली उत्तरं दाखवली, पहा आम्ही किती लिहिलंय. शेवटी प्रत्येकाचं उत्तर सरांनी तपासून पाहिलं आणि ह्या जिब्रानला विचारला रे तू काय लिहिलंस, किती लिहिलंस. तो म्हणाला मला काही सुचलंच नाही, मला काही सुचलं नाही सर, मी एक ओळ लिहिली आहे, दाखव मला ती ओळ. त्यानं एवढंच लिहिलं होतं, जगात सगळ्यात दुःखी कोण, मासा, कारण त्याचे अश्रू कोणालाच दिसत नाही. तेव्हा त्या मुलाला कडेवर घेऊन शेवटी ते अध्यापक म्हणाले अरे तू उद्याचा महाकवी आहेस, ही शक्ती तुझ्यात आली कुठून. तेव्हा तो म्हणाला ही दृष्टी माझ्या आईनं मला दिली. आता आई काय देऊ शकते आणि नकळत ती देते. दिल्याचं न भासवता न सांगता ध्यानी आणून न देता देऊन मोकळी होते. फक्त आईनं जे दिलं ते आम्हाला जर घेता आलं
तर आम्ही कृतार्थ जीवन जगू शकू असं मला वाटतं. म्हणून आता इथे असणाऱ्या ज्या श्रोत्यांना आणि ज्या मुलांना किंवा ज्या प्रौढांना त्यांची आई असेल त्याने आईकडं थोडं लक्ष द्यावं. शेवटी आईकडं फार दुर्लक्ष घडतं असा अनुभव आहे. अर्थात मुद्दाम जाऊन लगेच नमस्कार वगैरे करण्याचं नाटक करू नका, कारण काही लोकांना ते एक भयंकर छंद आहे, उगीच आपलं नमस्कार करायचा. काही इतकं आईचं आणि आपलं नातं इतकं कृत्रिम राहण्याचं काही कारण नाही. मनात विचार असावा, काही भावना असाव्यात. नाहीतर काही लोक केल्यावर काय अगदी आईला नमस्कार केल्याशिवाय आमचे हे अमुक काही करीत नाहीत, मी बायकोनंही कौतुक करायचं, सारखं आल्याबरोबर आईला नमस्कार हो. इतक्या वेळा करू नका, तिलाही जरा त्रास होईल. परंतु शेवटी मग प्रत्येकानं आपलं चरित्र आठवावं आणि खरंच लिहून काढा. तुम्ही जर मागे वळून पाहिलं ना तर मग तुम्हाला तुमच्या आईची रूपं दिसतील, आईची रूपं दिसतील. मी सातारला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाहू बिल्डिंगचा विद्यार्थी म्हणून जाण्यासाठी माझं कल्लेढण गाव सोडून निघालो. आमच्या गावी एकच मोटार यायची, ती गावाच्या बाहेर उभी राहायची. मोटार स्टँड नव्हताच, गावाबाहेर गाडी उभी राहायची. मग ज्यांना सातारला जायचं असेल त्यांनी त्या गाडीमध्ये जाऊन बसायचं. मग एक माणूस जाणार असला तर खेड्यात 10 माणसं निरोप द्यायला जायची. का हा गावाला जातोय म्हणजे त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा देखावा होता. गावाला जातोय म्हणजे विशेष काहीतरी आहे, म्हणजे त्याचं काही बरं वाईट झालं तर आपलं आत्ताच भेटावं वगैरे. तर माणसं निरोप द्यायला जायची. तसं आता मी माझी एक बॅग रिकामीच होती, भरण्यासारखं काही नव्हतंच, पण आपली एक मागून आणलेली बॅग होती, ती बॅग घेऊन गाडीपर्यंत गेलो. आता माझ्या आईला काही राहावे ना, वडील परगावी होते, चांगले शिक्षक होते, त्यामुळे शिक्षणाधिकारी झाले होते, त्यामुळे बाहेरगावी कुठेतरी होते आणि घरी आई एकटी होती. तर आता जायची वेळ आली तर आईला म्हटलं जातो, पण माझ्याही जीवावर आलो होतं. असं अक्षरशः वाटलं की नको ते शिक्षण, आईला सोडून जाण्यापेक्षा इथंच राहावं, इतकी भावनेची उत्कटता होती. शेवटी तिला सांगितलं, मी निघालो आणि बॅग गाडीमध्ये ठेवली. गाडी सुटायला थोडा अवधी होता. तर माझ्या अवतीभोवती पुन्हा माणसं होती चौकशी करणारी, काही नातेवाईक होते आणि सहज मला त्या माणसांच्या त्या वर्तुळापलीकडं थोड्या अंतरावरती आई उभी असल्याचं दिसलं. आता मी आईचा मुलगा होतो, पण पुरुष मंडळी जवळ असल्यामुळं आई काही पुढे येऊ शकत नव्हती. खूप अंतरावरती ती अशी उभी होती आणि नुसती माझ्याकडे बघत होती. मग शेवटी मलाही राहावे ना, आता म्हटलं या सगळ्या लोकांना सोडून आईकडे गेलो तर पुन्हा या लोकांना काय वाटेल, आईकडे नाही गेलो तर मलाच वाईट वाटेल आणि आईला दुःख होईल. म्हणून मी शेवटी कोणाला काही न विचारता आई जवळ गेलो. तिला बोलता येईना, पण शेवटी न बोलता ती बरेच काही बोलून गेली. शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, ज्ञानी झालं पाहिजे, शेवटी परगावी गेलं पाहिजे हे तिला सांगायचं होतं, पण तिच्याही कंठात हुंदका दाटला. तिला कळे ना की काय करावं. मग आता हा जो संस्कार आहे, मग तिथून पुढं असे क्षण मी आठवत राहिलो की आपल्या आईला आपल्याविषयी काय काय वाटलं. पण माझ्याहीपेक्षा माझे वडीलबंधू बाबासाहेब, त्यांच्या वाट्याला कदाचित हे प्रेम जास्त आलं असावं. म्हणजे आई वडील दोघांचंही. का तर बाबासाहेब शाळा चुकवायचे आणि घरी जाऊन राहायचे. मुख्यमंत्री होण्यासाठी ती एक महत्त्वाची आट होती, काय कळायला मार्ग नाही, परंतु ते कधी शाळेत आणि कॉलेजमध्ये नसायचे, घरीच असायचे आणि काही चळवळीचा विचार वगैरे सगळे मांडायचे, अशा काही गोष्टी करायचे. परंतु आई वडिलांचे संस्कार माणसाला कशी सोबत करतात त्याचं एक मला रम्य स्मरण होतंय. ते सांगतो की ते निदान वर्षभरापुरते का, 1 वर्ष आणि तब्बल आणखी काही दिवस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. आज ते जास्तच काळ राहिले असं म्हणावं लागेल. का तर साधारणपणे अशी माणसं टिकत नाहीत अशा पदावर, कारण त्याच्या मागे पुढे कुणी नसतं. आपला एकटाच माणूस दिलखुलास मोकळ्यापणानं वावरणारा, बॅरिस्टर झालेला, बहुजन समाजामधला सरळ हृदयाचा माणूस कसा त्या खुर्चीवर टिकणार होता मलाही कळलं नाही. मला झाले, लोकांनी केलं, म्हटलं आमचा काही विरोध नाही, कारण आम्ही नसतोच यात कुठे. तुम्ही काय व्हायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, नाही तर तुमचा पक्ष ठरवेल. पण मला जरा हे काम अडचणीचं वाटतंय, कारण वेगानं वर जाण्याची वेळ आली तर त्याच वेगानं खाली कदाचित यावं लागतं. तपाची वाट मात्र बिकट असते आणि त्या वाटेनं जो जातो तो सहसा कोसळत नाही, एवढं मी सांगितलं होतं. पण ते म्हणाले नाहीतर काय, शेवटी पडलो तरी इथूनच निघालो होतो, जिथून निघालो तिथेच पोहोचेल, यापेक्षा काय घडणार आहे वगैरे. मला तो मोकळेपणा आवडला. पण त्यांना सुद्धा आई वडिलांचं वेड भयंकर आणि विशेषतः पुन्हा वडिलांचं आणखी विलक्षण. का माझा बाबासाहेबांना बाबासाहेब हे नाव हे बॅरिस्टर आंबेडकरांच्यावरून देण्यात आलं होतं.
मी माझे वडील सत्यशोधक समाजाचे अभ्यासक होते आणि माझा एक मुलगा हा भोसले शिवाजी व्हावा आणि दुसरा आंबेडकर व्हावा. पण त्याला त्याने सांगितलं की मी तुला, पहिलं नाव त्यांचं शंकर वगैरे काहीतरी होतं, माझं लक्ष्मण होतं का हरी होतं माहित नाही. हे देवांची नावं दिली. आम्ही कुणीतरी सांगितलं कशाला देवांची नावं द्या ना माणसांची नावं, माणसं काय कमी पराक्रमी असतात का? आणि मग आमच्या वाट्याला ती नावं आली. तेव्हा वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की तू बॅरिस्टर हो, मी तुला बाबासाहेब हे नाव देतो. आता आंबेडकर होता येणं शक्य नाही, बॅरिस्टर होणं शक्य होतं. काही का असेना, पण निदान एक संस्कार म्हणून करणारी ही माणसं, खेड्यापाड्यातली माणसं ही होती. आणि जेव्हा प्रॉव्हिडंट फंड वडिलांना मिळाला, लोकांनी मदत केली, त्या आईला त्यांनी विचारलं की एवढी रक्कम हाती आली आहे, आपला बाबासाहेब लंडनला जाणार आहे, बॅरिस्टर होणार आहे, पण तुझी हाऊसमौज राहूनच गेली आहे. मी म्हणत होतो की आता या फंडातून तुला म्हातारपणी तरी काही दागिने करावेत वगैरे. त्या आई म्हणाली, बाबासाहेब शिवाजी हेच माझे दागिने, तेव्हा मला दागिना नको, तुम्ही मुलाला परदेशी पाठवा. आता अशी आई होती म्हणून ते परदेशी जाऊ शकले. नाहीतर एखादी आई म्हणाली असती, अहो बरेच दिवस झालं तुम्ही मला सांगताय हे करीन ते करीन, तुमच्यासारखा माणूस काही करील यावर माझा अजिबात विश्वास नव्हता. पण आता आलीच आहे रक्कम हाताशी, तर जरा करा ना काहीतरी, काय बिघडलं कुठे? एक मंगळसूत्र आता नाईलाज म्हणून मी घातलं आहे, पण बाकीचे काय दागिने मला आवडत नाही असं का वाटतं? परंतु शेवटी मुलगा परदेशी जातो आहे, माझ्या अंगावर दागिना नकोच आहे, मुलगा हाच माझा दागिना आहे. शेवटी बाबासाहेब मुख्यमंत्री झाले. कधीतरी आमच्या कलेढोणला एक समारंभ लोकांनी आयोजित केला. गावकरी हे नेहमी असेच असतात, साधारणपणे बरा काळ असला पाठीशी उभे राहतात, पडता काळ आला मागच्या मागे निघून जातात. वेळ पाहून त्यांचं वागणं घडत असतं. त्या बाबासाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर काय प्रत्येकाच्या भावना उचंबळून वरती आल्या. अहो आम्हाला वाटतच होतं हा मनुष्य काही ना काहीतरी होणारच. अरे मुळात मनुष्यच आहे तर आणखी काय व्हायला पाहिजे काय. परंतु एक मोठा समारंभ आयोजित करण्यात आला. त्या हॉस्पिटलचं भूमिपूजन वगैरे काहीतरी होतं. मी त्या समारंभाला गेलो नव्हतो, कारण मला हा नाटकीपणा आवडत नाही खरं म्हणाल. पण आपल्या गावाने गुढ्या उभ्या केल्या होत्या, पडवा बिडवा नव्हता, काय घराच्या अंगणापुढे गुढी, नंतर रांगोळी घातलेली वगैरे मंडळी, असं त्यांचं आगत स्वागत केलं. समारंभही उत्तम झाला. आणि परत ते निघाले हेलिकॉप्टरनं. ते हेलिकॉप्टरनं जाताना त्यांना असं ते आमचं भोसल्यांचं माळ दिसलं. मळा म्हणतात पण आहे माळ, काही फारसं पिकत नाही, म्हणून तर शिकण्याची बुद्धी झाली, कळलं का? आणि त्या माळावरून असं हेलिकॉप्टर निघालं. त्यावेळी एकदम त्यांना जाग आली, आठवण आली की आई आणि वडील दोघांची समाधी तिथेच खाली आहे. तेव्हा हेलिकॉप्टरचा तो, त्याला कॅप्टन म्हणतात, त्याला ते म्हणाले, हे हेलिकॉप्टर इथे खाली उतरता येईल का? त्याला काही कळेना. साहेब समारंभ तर झाला, आपण मुंबईला निघालो, आता खाली इथे कुठे उतरायचं? ते म्हणाले, अरे उतरायचं आहे, उतरता येईल का? तर कॅप्टन म्हणाला, उतरता येईल, पण मी खाली उतरू शकणार नाही, मला यंत्राचा ताबा अगदी हाती घेऊन इथंच निश्चयानं बसावं लागेल, तुम्ही फार तर उतरून लगेच परत येऊन बसा, 5-10 मिनिटं मी हेलिकॉप्टर आवरू शकेन, कारण हेलिपॅड वगैरे काही नव्हतं. म्हणाले, तरी तू उतर. आणि मग ते हेलिकॉप्टर खाली उतरलं. वहिनी बरोबर होत्या, दोघंही विमानातून खाली उतरले आणि लहान पोरासारखे पळत सुटले. आणि वडिलांची, आईची समाधी जी होती ना, शेवटी दोघांची एकच समाधी ठेवली आहे. त्या समाधीवरती जाऊन त्याने डोकं टेकवलं. तिथं गुलमोसाचं एक लहानसं झाड होतं, त्याची 2 फुलं घेतली आणि ती वाहिली. हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, हा क्षणाचा मुख्यमंत्री असेल, पण जन्माचा आई वडिलांचा पुत्र होता याचं भान त्याला राहिलं. आणि म्हणून मी बाबासाहेबांना म्हणालो सुद्धा की आपल्या आयुष्यात ज्या 4-2च चांगल्या गोष्टी तुम्ही केल्या असतील, त्यातली ही एक महत्वाची गोष्ट असं मी मानतो. का तर अनुकूल काळ आल्यानंतर आई वडिलांचं स्मरण जे अगत्यपूर्वक करतात ते सुपुत्र म्हणून शोभतात. आणि असे सुपुत्र हे संस्कृतीचे रचनाकार असतात असं मी मानतो.